जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ की जय। गुड मॉर्निंग गाइज अँड वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन. सो मित्रांनो, आज आपण आलो आहोत एका नवीन एका ॲडव्हेंचरस मोहिमेवर. आणि आजची मोहीम आहे तैल बैला फ्रंट वॉल, जी खूप टेक्निकल आणि ॲडव्हान्स क्लाइम्बिंग आहे. तर ह्यावेळी पण आपण आलो आहोत सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्स बरोबर. आणि ही क्लाइम्ब वन ऑफ द डिफिकल्ट मानली जाते कारण ही फ्रंट वॉल आहे. तर तुम्हाला तैल बैलाला येण्यासाठी तुम्हाला लोणावल्यावरून 35 किलोमीटर तैल बैला हे गाव जे आहे या गावाला तुम्हाला पहिले व्हिजिट करावं लागेल. आम्ही इथे रात्री ओव्हरनाईट स्टे केला आणि आमचा हा जो ट्रेक आहे आम्ही सकाळी 6:30 वाजता आम्ही सुरू केला. जर तुम्ही मुंबईपासून तैल बैलाला येणार असाल तर तेच डिस्टन्स 100 ते 110 किलोमीटर आहे. महाराष्ट्राला मुळात नैसर्गिक सौंदर्य हे मोठ्या प्रमाणात लाभलेले आहे आणि त्यातल्या त्यात सह्याद्रीची रचना ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लावारसामुळे झालेली आहे. लावारसांचे थर एकावर एक जमत गेले. त्यानंतर ऊन, वारा व पावसाने या थरांची झीज होऊन वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाली. त्यापैकी एक रचना म्हणजे तैल बैला डोंगर रांग. तैल बैला डोंगर हा अशाच प्रकारच्या 2 कातळ भिंतीमुळे लक्ष वेधून घेतो. तैल बैलाची भिंत साधारणपणे 3322 फूट उंच असून उत्तर दक्षिण अशी पसरली आहे. या भिंतीच्या मध्यावर एक व्ही आकाराची खाच आहे. त्यामुळे या भिंतीचे 2 भाग झालेले आहेत. या 2 भिंतींच्या मधोमध भैरवनाथाचं मंदिर आहे. तर आम्ही विचार केला की भैरवनाथाच्या मंदिराचे आम्ही दर्शन घेऊ आणि त्यानंतर क्लाइम्बिंगला सुरुवात करू. तर जसे आम्ही मंदिरात पोहोचलो आम्हाला समजलं की इथे ऑलरेडी एक टीम आली होती जी वॉल 3 आज क्लाइम्ब करत आहे. तर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांची एक फोटो फ्रेम आहे आणि इथे रोज पूजा अर्चा होत असावी. तर मंदिरामध्ये पाण्याची टाकी पण आहे जी स्वच्छ आहे पाणी इकडचं. आणि इकडचं पाणी क्लाइंबर्स वगैरे पितात. ही पाण्याची इथे काही कमी नाही आहे मित्रांनो. आणि ही टाकी कमीत कमीत 9 ते 10 फीट खोल आहे. ही आहे वॉल 2 आणि वॉल 3, ज्याला ट्रेडिशनल वॉल्स असं मानलं जातं, जिथे आज एक टीम ऑलरेडी क्लाइम्बिंग त्यांची सुरू आहे. तर मित्रांनो, आपल्याला तैल बैला जर क्लाइम्ब करायचं असेल तर त्याला 4 रूट्स आहेत. वॉल 1, वॉल 2, वॉल 3 आणि वॉल 4. आणि आज आपण क्लाइम्ब करणार आहोत वॉल 1, जी वन ऑफ द टेक्निकल आणि खूप ॲडव्हान्स क्लाइम्बिंग अशी मानली जाते आणि खूप डिफिकल्ट मानली जाते ही वॉल क्लाइम्ब करण्यासाठी. तर चला आपण तयारी आपली सुरू करूया. तर मित्रांनो, आजची ही क्लाइम्ब 5 स्टेशनमध्ये डिवाइड केलेली आहे. तर स्टेशन 1 ते स्टेशन 5 आपल्याला झूमरिंगच्या हेल्पनीच आपल्याला क्लाइम्ब करावं लागेल ही वॉल. हा आहे स्टेशन 1, हा आहे स्टेशन 2, स्टेशन 3, स्टेशन 4 आणि स्टेशन 5. स्टेशन 5 नंतर एक छोटासा ओव्हरहँग पॅच आहे, तो आपण क्लिअर केला की आपल्याला डायरेक्ट समिट लागतो. चला आपण क्लाइम्बसाठी रेडी होऊया. आणि क्लाइम्बच्या अगोदर आपण एकदा पाहूया की झूमरिंग कसं वापरतात, त्याचे काय फायदे आहेत, क्लाइम्बिंगसाठी झूमरिंगचा किती उपयोग होऊ शकतो. आज आपण चूज केलं तैल बैला
याची फ्रंट वॉल आहे. याची डिफिकल्टी लेवल बघायला गेलो, टेक्निकली करायला गेलो तर इझी आहे आपल्यासाठी, आणि जर आपण एफर्ट्स नाही टाकले तर आपल्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. तर मी प्रत्येकाला एक सांगेल जे आपलं आहे त्याचा 100% आहे. आपण त्याच्यासाठी आज डिफिकल्टी लेवल एकदम सोपी केलं. नॉर्मली आपण 4 स्टेशनमध्ये एक वॉल आपण क्लाइंब करतो, पण आता आपण टोटल 6 स्टेशन केले, म्हणजे स्टेशन छोटे केले. ओके, तर सगळ्यांचा सबमिटच झाला पाहिजे. आणि प्रत्येक स्टेशनला आपला एक टीम मेंबर असणार आहे. तो टीम मेंबर काय सांगेल त्याकडे लक्ष द्या. आणि सर्वात आता महत्त्वाची गोष्ट, सगळ्यांकडे आपला हार्नेस असेल. हार्नेसला एक सेल्फ अँकर दिलेला असेल, एखादा सेल्फ अँकर दिलेला आहे. एक तुम्हाला झुमरचा एक असेल, आपण झुमरने क्लाइंब करणार आहे पिनाकल. ओके, ज्याला क्लाइंब करायला जमेल, तुम्हाला ग्रीप भेटली रॉकची, तर रॉकची ग्रीप पकडा व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही. पण झुमरच केला पाहिजे असं काही कंपल्सरी नाही आहे. झुमर कशाला, तुमचा क्लाइंब इझी होण्यासाठी झुमर आपण यूज करतो. जर तुम्हाला रॉकच्या ग्रीपने व्यवस्थित वरती जायला भेटते तर तुम्ही रॉकची ग्रीप पकडा, वरती जा. झुमर हळूहळू वरती या. झुमर एक सेफ्टी पण आहे तुमच्यासाठी, आणि आपल्याकडे वरून केली असणार आहे. तर तुम्ही कुठेही पडणार नाही, काय तुम्हाला जो गाईड करेल टीम मेंबर त्याच्याकडे लक्ष द्या. त्यानंतर सेकंड गोष्ट, झुमरिंग कशी करायची ते मी सांगतो, पण आपण सेल्फ अँकर आहे. तिथं आपण साधा 10ला फर्स्ट स्टेशन आहे, या फर्स्ट स्टेशनला आपण बोलतो. तर सर्वात आधी तिथं आपला या सेल्फ अँकर काढून दिलं टीम मेंबर, त्याच्यामध्ये आपला सेल्फ करायचा आणि मग झुमर चेंज करायचे. ओके, सर्वात आधी सेल्फ झाला पाहिजे. तुम्ही दोघांपैकी एक आपला रोपला कंपल्सरी फिक्स पाहिजे, कारण की हवामान जास्त, हाईट पण जास्त आहे, ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप असतात. त्यामुळे आपली सेफ्टी आपण घ्यायला पाहिजे. ओके, त्यानंतर झुमर चेंज करायचं. पहिल्या स्टेशनवर आपण दुसऱ्या स्टेशनवर जातो, टीम मेंबर करायलाच, पण तुम्ही पण लक्षात झुमर चेंज करताना पहिला सेल्फ अँकर असेल, त्यानंतर झुमर काढायचा. आणि मग हा सेल्फ अँकर आपल्या कमरेला लावायचे. ओके, झुमर कसा ऑपरेट करायचा, तर ही ग्रीप आहे आपल्या झुमरची. तर हा अंगठा आहे, अंगठ्याने फक्त थोडंसं मागे खेचायचं आणि इथं लॉक करायचे. ओके, खाली इथं जेव्हा येईल तुमच्यापर्यंत पहिल्या स्टेशनला झुमर येईल प्रत्येकाला. आता सध्या आपल्या झुमरवरती आहेत, प्रत्येक टीम मेंबर घेऊन गेले ते खाली येतील. प्रत्येकाला इथून झुमर भेटेल, एक सेल्फ अँकर भेटेल, तो फक्त याच्यामध्ये टाकायचा आहे आणि हा फक्त लॉक करायचा आहे. ओके, त्यानंतर हा वरती घ्यायचे. आपले बॉडी वेट त्याला अटॅच असणार आहे. वरती जसं बॉडी वरती, बॅलन्स मागे, पाय वरती उभारायचं. पायावरती जेवढा प्रेशर टाकाल तेवढा तुम्ही वरती जा. ओके, दोन्ही हातांनी रोप खेचायचे आणि पायाने बॉडीवरती उभारायचे. ओके, बॅलन्स इकडे जात असेल तर आपला पायाचा सपोर्ट घेऊ शकतो. असा पायाचा सपोर्ट घेऊ शकतो. बॅलन्स इकडे जाते काय प्रॉब्लेम. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला झूम रिंगच्या मदतीने आपल्याला क्लाइंब करायचं आहे ही वॉल. तर चला आपण भेटूया समिटवर. गणपती बाप्पा.
राईट न्यू. उभं राहायला जागा आहे तिथे उभे राहा. थांबा थोडं. झूमर घ्या वर, फुल वर घ्या. सो मित्रांनो, अशा प्रकारे आपण फर्स्ट स्टेशनवर येऊन पोहोचलो आहे. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहोत सेकंड स्टेशनला आणि इकडनं एक छोटासा पॅच आपल्याला हा क्लिअर करायचा आहे. हा पॅच क्लिअर झाल्यावर आपल्याला थर्ड स्टेशनच्या दिशेने आपल्याला झुमरिंगच्या माध्यमाने परत क्लाइम्बिंग करावं लागेल. तर अशा प्रकारे आपण आता पोहोचलो आहोत स्टेशन 5वर आणि एक लास्ट पॅच बाकी आहे, तो आपण क्लाइंब करू आणि आपण पोहोचू डायरेक्ट समिटवर. तुम्ही पाहत असाल, सो मित्रांनो तुम्ही पाहत असाल आपण कोणत्या हाईटवर आलेलो आहे. आपण सकाळपासून तिथे होतो, फुल मस्ती मजा सर्व काय केलं. 17-18 मुलांनी सर्वांनी क्लाइंब केलं, रॅफल डाऊन केला, टपला नंबर आला आहे. आणि अशा प्रकारे कुमार दादा आपले फायनल स्टेजवरून थोडे अडकलेत.
तर मित्रांनो, आपण फायनली पोहोचलो आहोत समिटवर आणि अशा प्रकारे आपण तैल बैलाची ही फ्रंट वॉल आपण क्लाइंब केली आहे यशस्वी प्रकारे. खूपच मजा आली आहे. क्लाइंब एकदमच अमेझिंग क्लाइंब होती. थ्रिल होता. एक मस्त एक्सपिरियन्स होता. ही क्लाइंब म्हणजे खरंच एक अमेझिंग एक्सपिरियन्स होता. आणि आपण अशा प्रकारे पोहोचलो आहोत समिटवर. इथे आपण थोडा वेळ टाईम स्पेंड करू, थोडे ड्रोन शॉट्स घेऊ आणि त्यानंतर आपण इकडनं रॅपल डाऊन पण करू. पण माझ्या पण एक आहे. हर हर महादेव, हर हर महादेव. तर मित्रांनो, आपण आता आलो आहोत तैल बैल फ्रंट वॉलच्या टॉपवर. आपण समिट केलं आहे आणि खूप प्राऊड फील करतो. परत एकदा बॅक टू बॅक समिट मारले आपण. लास्ट वीकला आपण वजीर सुळका हा कंप्लीट केला, वजीर पिनॅकलचा समिट केला आणि आज त्याच्या नेक्स्ट वीकमध्ये आपण फ्रंट वॉल तैल बैलचा फ्रंट वॉल पण आपण समिट केला आहे. आणि खूप असा एक मुवमेंट आहे हा. खरंच असा एक मजा येते आणि या टॉपवर येऊन खरंच एक प्राऊड फील होतं की वन ऑफ द टफेस्ट ज्या वॉल्स आहेत त्या क्लाइंब करून झाल्या आहेत. आणि अशा प्रकारे आपल्याला खूप सपोर्ट भेटला आहे. सह्याद्री रॉक ॲडव्हेंचर्सचा खूप सपोर्ट होता ह्यावेळी पण, जसा दरवेळी असतो. आणि ह्यावेळी कुमार सरांनी पण आपल्याला हा समिट करून दाखवला आहे. तर मित्रांनो, आता आपण तयार होतो रॅपलिंगसाठी. जी फ्रंट वॉल आहे ती आता रॅपल डाऊन करणार आहोत 280 फीट.
आय होप मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर मला कमेंट्सद्वारा नक्की कळवा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांबरोबर शेअर करा आणि लाईक करा. तर मित्रांनो आपण भेटूया पुन्हा एकदा अशाच एका ॲडव्हेंचरस व्लॉगमध्ये. टिल देन गाईज, टेक केअर, कीप ट्रॅव्हलिंग अँड कीप एक्सप्लोरिंग.